चलो गाइस चलते हैं जंग लड़ने के लिए. So it's a joke guys. So guys welcome to my today's vlog. I am सिद्धिया हीरे and I am back. And हम सुबह जल्दी सब उठ के चले गए इवेंट के लिए. हमारा आज सेकेंड डेट था इवेंट का, सेकेंड डे था इवेंट का. तो हम पहुंच गए थे प्रॉपर टीम है सब लोग एकदम टकाटक से रेडी होके. और मेरी तबीयत तो ठीक नहीं थी बट आज भी मुझे लड़ना था मेरी तबीयत से कि मैं ये तो कर पाऊँगी ही और मुझे तो ये करना ही है. सुबह सुबह बहुत टायर्ड लग रहा था पर तो भी इवेंट था मारवाड़ी वेडिंग तो इसमें तो हम सबको जोश आना ही था बिकॉज मारवाड़ी वेडिंग बहुत हेक्टिक होती है गाइस. उसमें बहुत रिच्युअल्स होते हैं और उसमें हम लोग को बहुत ज़्यादा काम भी रहता है. पोचताच आम्ही बघितलं की बॅनर त्यांचा वेलकमचा पडत होता. आमची इव्हेंट टीम सगळे एकदम गेले तो बॅनर उचलायला बिकॉज गाइज वेलकम बॅनर इज सो इम्पॉर्टंट. आणि कुठे पण काही पण मेसअप झाले नाही तर आम्ही हे बघत नाही की हा डिपार्टमेंट आमचा आहे की नाही, दुसऱ्यांचा आहे, दुसऱ्यांनी केलं पाहिजे. आम्हाला जर काही मेसअप दिसते इव्हेंटमध्ये ह्याच्याने इव्हेंट जर खराब होणार असेल, गेस्ट जर कंप्लीट करणार असतील तर आमची टीम तिथे पोचून जाते ते एकदम नीट करायला. तर आमच्या टीम मेंबर्सनी मिळून त्याला एकदम उभं केलं आणि त्यानंतर मी लावून घेतलं फूल गाईज. बिकॉज ना गाईज या प्रॉपर्टीमध्ये ना खूप चांगले चांगले फुल्स होते, फ्लावर्स होते खूप चांगले चांगले. तर मी एक फूल लावलं. अशी नाल्या घेणं स्वतःलाच मी काय काय बोलते. नंतर मग आम्हाला सगळ्यांना वाटतं काहीतरी कॉफी प्यायची. मग आमची एक फ्रेंड ती आमच्या सगळ्यांसाठी कॉफी पिऊन आली. मग आम्ही मस्तपैकी सगळे कॉफी पीत बसलो. आणि यांचे नखरे काय संपणार नाही गाईज. बघा यांचे नखरे लोक काय करतात, खेळते काय तुम्ही लोक काय करताय. तुमच्यासाठी आहे ना हे, तुमच्यासाठी आहे का हे, लहान मुलांसाठी आहे ना. समजतं की नाही तुम्हाला लोकांना. लहान आहे का काय तुम्ही दोघी. अरे नीट नीट तरी खेळायचं तर हे काय असं काय खेळत आहे. तर गाईज इव्हेंट किती पण जास्त हॅक्टिक असो पण आमची टीम मेंबर्स आणि आम्ही टाईम काढूनच घेतो गॉसिप करायला इव्हेंटबद्दल. कुठे काय चाललं, कोण कसं वागते, कोणी काय केलं आणि कोणी काय नाही. तर आम्ही तर टाईम काढूनच घेतो. आणि तसंच बघता बघता कार्निवलचा पण टाईम झाला होता आणि कार्निवलचा सेटअप रेडी नव्हता. सगळे गेस्ट वगैरे पण रेडी होऊन येऊन गेले होते तरी पण सेटअप अजून पण चालू होतं. तर गेस्ट सगळे खूप चिडले होते. बट कार्निवलमध्ये गाईज खूप मजा आली कारण की ना खूप मस्त सेटअप पण मस्त होता. आणि ते खूप सारे स्टॉल्स वगैरे होते, गेम्सचे स्टॉल्स होते. नंतर हे टो बॅग प्रिंटिंगचे स्टॉल्स होते आणि खूप जास्तच मजा येत होती. आणि आम्ही पण सगळ्यांनी गाईज खूप मस्ती केली. एकामेकालाच आम्ही खूप सारे प्रॉप्स तिकडे ते आम्ही स्वतः घालत होतो गाईज. इव्हेंट टीम गाईज आम्ही सगळे ना मस्ती करतो, मजा करतो. आणि हर एक असं वाटतं जर इव्हेंटमध्ये काही पण असेल ना तर त्याच्यामध्ये आम्ही तर भाग घेतलाच पाहिजे. ते आमच्यासाठीच असं आम्हाला वाटतं की आम्ही पण त्याची मजा घेणार. तर आम्ही सगळ्यांचे मजे घेतले. आम्ही एकदम सगळे ते प्रॉप्स वगैरे पण घालून बघितले. मी पण घातले, माझ्या मैत्रिणी पण घातले आणि आमच्या मित्रांनी पण घातले ते गाईज. नंतर आम्ही मस्तपैकी चटपटं खाल्लं. तिथे होतं कैरी वगैरे होते ते आम्ही खाल्लं. थोडे वेलकम ड्रिंक्स वगैरे पिले आणि आम्ही आमचं काम पण करत होतो, सोबत मजा पण करत होतो. तो गाइस अभी हम लोग स्टोर रूम में हमारा रिचुअल्स का काम चल रहा है. अरे इधर भी पाल गाइस, पाल मुझे स्टोर रूम में भी वेलकम करने के लिए आ गई. हाय पाल, जिधर जा रही हूँ उधर पाल, इव्हेंट में भी पाल, सब जगह. आमचं रिच्युअलचं प्रिपरेशन झाल्यानंतर संध्याकाळी 12 स्टार्ट झाली गाईज. आणि 12 नंतर होती त्यांची वरमाला. तर त्यांची वरमाला काही ह्या प्रकारेने झाली. वरमालाची एंट्री पण खूप ग्रँड होती आणि खूप मस्त होती. आणि वरमालाचं डेकॉर पण खूप सुंदर आणि खूप एस्थेटिक होतं. तुम्ही बघू शकतात त्यांची खूप एस्थेटिक प्रकारे त्यांची वरमाला झाली. आणि लिटरली गाईज ब्राईड ग्रूम एकमेकांचे पाया पडले तर खूप ते स्वीट वाटत होतं बघायला. आणि मी माझा ब्लॉग इथेच संपवते गाईज बिकॉज याच्यानंतर मी चालली होती माझ्या एका रिलेटिव्हकडे स्टेसाठी बिकॉज दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट इगतपुरीवरून कल्याणला मला यायचं होतं गाईज म्हणून. तर बाय गाईज, टेक केअर. भेटूया आपण आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये गाईज. त्यामध्ये मी तुम्हाला माझा ट्रॅव्हल दाखवला आणि माझी हालत दाखवली आणि काही ट्रूथ फॅक्ट्स मी त्याच्यामध्ये बोलणार आहे गाईज. बाय.